जिल्हा माहिती आहे बहुभाषिक लोकांचा आहे. इथं वेगवेगळ्या जातीचे, पंथाचे, धर्माचे, भाषेचे लोक इथे राहतात. आपल्याला देखील विविध भाषा या ठिकाणी बोलता येतात आणि त्याच भाषा किती उत्तमपणे आपल्याला बोलता येतात हे आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. हा गेम नाही, पण तुम्हाला किती उत्तम प्रकारे बोलता येतं हे आपण एकदा चेक करूया. सगळेजण तयार आहात? एकदा हात वर करून सांगा. होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी सगळेजण तयार आहात का? काही जण करू का नको, करू का नको? अरे हात वर करायचा आहे, अजून खेळ पुढे आहे. सगळेजण तयार आहेत का? असं हाताची बघू, मी नाही करणार बाबा, त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. सगळेजण तयार आहेत का? हात वरती. यस. आता या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मी एक वाक्य सांगतोय, ते वाक्य तुम्हाला 5 वेळा नॉनस्टॉप म्हणून दाखवायचं. मी काय म्हटलंय, मी जे वाक्य सांगतोय तुमच्यापैकी कुणाला जमत असेल, मी काही जणांकडे येईल, त्यांनी ते नॉनस्टॉप म्हणून दाखवायचं आहे. आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाची पहिली जी गेम आहे ती या ठिकाणी घेतोय. वाक्य असं आहे, नीट ऐकायचं आहे. सगळेजण कान देऊन ऐकतायत. वाक्य असं आहे, सचिन और कचिन के किचन में चिकन. काय म्हटलंय मी? नीट ऐका, मी 2 चान्स देतोय. सचिन और कचिन के किचन में चिकन. कोण म्हणतंय? काय म्हणायचं आहे? सचिन और कचिन के किचन में चिकन. नॉनस्टॉप 5 वेळा म्हणायचं आहे. आलं लक्षात? जे जिंकेल त्याला या स्पर्धेच्या शेवटी मी एक प्राइज देणार आहे, ते माझ्याकडून असेल. चलो, कोण प्रयत्न करताय? काही प्रयत्न करताय? आता या खेळामध्ये कोण आपल्याला बघतय? त्याने आले तर गेटवर उभारले तो. गेम आहे, गेम मध्ये बिंदास्त बोलायचं, कारण एन्जॉय करायचं असेल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. चलो, कोण प्रयत्न करताय? हात वर करा. अजून एकदा सांगा. आता एकदा सांगणार आहे बरं का. सचिन और कचिन के किचन में चिकन. काय करायचंय? 5 वेळा नॉनस्टॉप म्हणायचंय. चलो, कोण म्हणताय? ताई म्हणताय? लगेच सावरून घेते बाबा. नाही बाबा, मी तर अहो काही नाही करायचं. मी बघा, मी म्हणून दाखवू एकदा. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के चिकन में किचन में. नाही, मी चुकलो नाही, तुम्हाला हसवासाठी म्हटलंय बस. आलं लक्षात? कोण म्हणेल? हा, ये दीदी, पुढे ये तू. असं धाडस पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या ताईसाठी आपण वाजूया. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन में किचन. सचिन और कचिन के. बसले ना मी खाली. चलो, तर गेमला मी या ठिकाणी सुरुवात करतोय. मान्य आहे आपण बहुभाषिक लोक आहोत, पण मराठी आणि हिंदी भाषेचं कॉम्बिनेशन करून एक वाक्य मी मगाशी येताना बनवलं होतं. सचिन नावाचा माझा मित्र होता, कचिन नावाचं कोणच नाही, तरी सुद्धा एक शब्द त्याच्यामध्ये घातला. काल चिकन खाल्लं होतं, पण चिकन पण घातलं. आणि चिकन किचन मध्ये केलं होतं, पण किचन पण त्याच्यामध्ये गेलं. असो, वाक्य सोपं आहे. अजून कोण जर प्रयत्न करणार असेल? सचिन और किसन नाही, किचन. किचन किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और नाहीतर आपण पहिला गेम या ठिकाणी सुरुवात करूया. येत आहे पुढे साठी जोरदार टाळ्या. असंच बिना माईकचं त्यांना कुठं ऐकू येत नाही. मला तरी गेलं. आमच्या इकडले बोलत नाहीत, मला पण कळाले इकडले बोलत नाहीत. बोलतील, तू माईक मध्ये बोल, त्याने तिकडून बोलतील. सचिन और किचन के किचन में चिकन. सचिन और किचनच होतं, पण सचिन. सचिन और कचिन के चिकन में सचिन, किचन, चिकन सगळं आपण थांबूया. पहिला गेम या ठिकाणी सुरुवात करूया. सचिन और कचिन के किचन में चिकन. 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 सचिन और कचिन के किचन में. शेवटचं चुकलं का? ह्यानी काय म्हणलेत बघा की, ह्यानी म्हणते त्या, ह्यानी म्हणते त्या. मैत्रीण आहेत काय? सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन में चिकन. सचिन और कचिन के किचन के
एकदा जोरदार टाळ्या ज्यांनी ज्यांनी या वाक्यासाठी प्रयत्न केलाय त्यासाठी. यानंतर वेळ जास्तीचा घेत नाही, तुम्हाला कळालेलं आहे. आपण या गेमला सुरुवात करूया. पहिला जो गेम आहे ने गेम मध्ये सहभागी व्हा, त्याच्यामधून आपण घेऊया. अहो आम्ही म्हणल्यावर कसं हो, पुढचे गेम घ्यायचेत की. गेम जो पहिला आहे त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांना इन्व्हॉल्व्ह होता येतंय म्हणजे सहभागी होता येते त्या सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. गेम काय आहे मी अगोदर सांगतो तुम्हाला. गेम असा आहे की आपण ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे ते पुढे येतील. त्यांचा एक गोल राऊंड आपण करणार आहे. राऊंड केल्यानंतर साऊंड सिस्टम वरती वेगवेगळी गाणी लागतील. त्या गाण्यानुसार आपण सगळ्यांनी बिनधास्त डान्स करायचा आहे. गोल राऊंड मध्ये डान्स करत असताना ज्या वेळेस ते गाणं स्टॉप होईल, ह्याच्या आधी कधीच नाचले नाही, लग्नातच एकदा हात वर केला, असं काय आहे का? जरी तसं असलं तरी आज मात्र न लाजता हे सगळं करायचंय. जे सहभागी होतील त्याच्यामधूनच मग आपण पुढच्या गेम मध्ये त्यांना घेणार आहे. तिथून पुढे राऊंड असतील, येते लक्षात. त्यामुळे या गेम मध्ये सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. मी सांगत होतो गेमचे नियम काय आहे, तर सहभागी झालेले जे असतील त्यांचा एक गोल राऊंड तयार होईल. राऊंड तयार झाल्यानंतर साऊंड सिस्टम मध्ये एक गाणं प्ले होईल. त्या गाण्याच्या तालावरती तुम्ही मस्त डान्स करायचा आहे. ज्या वेळेस गाणं स्टॉप होईल त्यावेळेस मी एक नंबर सांगेन. समजा आम्ही जर 5 म्हटलं तर त्या ग्रुप मधल्या 5 जणांनी एकत्रित येऊन ग्रुप तयार करायचा आहे. आलं लक्षात? समजा जर मी 10 म्हटलं तर ग्रुपमध्ये कुणी असो 10 जणांचा एक ग्रुप तयार करायचा आहे. जे शिल्लक उरतील ते या गेमच्या बाहेर पडतील. ज्यांचा ग्रुप तयार होईल ते या राऊंडच्या पुढे जातील. आले लक्षात? काय गेम आहे, सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. गाणं लागेल, छान गोल राऊंड मध्ये डान्स करायचा आहे. गाणं स्टॉप होईल, मी काहीतरी नंबर सांगेन. नंबर सांगितल्या तेवढ्या महिलांनी एकत्रित यायचं आहे. जे राहतील ते या गेमच्या बाहेर पडतील. खाली बस, खाली बस, खाली बस. घालते वारा मामा गेले 12 रुपयांच्या आता बेला केला गोट पाटावर पाट चांदीचं पाट राजू पाटील पूजाला बसले तर सभेला होते 360. 360 सभी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. चलो पहिलं गाणं सुरू करूया. गोल करायचं आहे आणि त्या पद्धतीने चला डान्स पाहिजे ना, कसं एन्जॉय करता आला, असा एन्जॉय करता आला पाहिजे. हात वरती पाहिजे, लागायचं नाही. अजून पुढे भरपूर नाही. राऊंड राऊंड मध्ये 10चा ग्रुप तयार करायचा आहे. 10 जणांचा ग्रुप करायचा आहे. बाकीचे जे आहेत, चलो 10 जण झाले का? या बाजूला या, इकडे या. 10 जणांचा ग्रुप तयार झाला असेल, इकडे या. थोडस या पाटील, तुम्ही या माझ्या मदतीला. फक्त 10चे ग्रुप आहेत का बघा, नसमध्ये बाहेर का. हो 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 हो. 10 जण सोडून जे आहेत ते बाजूला चला. पहिला ग्रुप 10चा आहे का? तुम्ही या बाजूला या. चला लवकर. किती जण आहेत? मी 5 म्हणेपर्यंत 10 जण पाहिजे, नाही तर सगळे आउट व्हा. 11 जण आहेत. 1 जण चला बाजूला. चला एक ग्रुप. ढकलाढकली करू नका. हा इकडे 10चा ग्रुप तयार झालेला आहे. किती जण आहेत? किती जण आहेत? 10चा करा, नाही तर पूर्ण आउट व्हा. आहेत? चला आहेत का? हा किती झालंय तुमचा? 2 कमी आहेत. कोणतं दम घ्या ना, नाही तर मग आउट व्हाल तुम्ही. 8 जण. चला चला. बाकीचे बाहेर पडलेले. हा चला 1 नंबरचा ग्रुप तुम्ही पलीकडे सरका. 10 जण कोण आहेत? चला, नाही तर सगळेजण आउट व्हायला बघा. चला लवकर. तू आता आली का म्हणून नका, आहेत का बघा. 8 जण आहेत. चला 8 जण बाहेर पडा, कारण 10चा ग्रुप आहे. चला 8 जण बाहेर पडा. आहेत 10? हा मग उभा राहा, मी तेच विचारतोय. हा आम्ही पण 10 आहे, तुम्ही पण आहे आतमध्ये. चला तुम्ही 10 आहेत. ओके, तुम्ही 10 पलीकडं आहे 10चे. चला पुन्हा राऊंड करा.
पुन्हा राऊंड करा सगळेजण. मगाचं सर्कल सेफ ठेवायचं आहे. ए दीदी चला राऊंड मध्ये डान्स करायचा आहे. राऊंड मध्ये एका राऊंड मध्ये यायचं आहे. चला लवकर. अरे डान्स येतो ना तुम्हाला? पाटलांचं पण आहे, डान्स पाटलांचं होतं. येस, गोल गोल थांबायचं नाही. चला लवकर, चला लवकर. सावकाश नाही, पाटील पुढे चला. जोडा 15 जणांचा ग्रुप करायचा आहे. चला पाटील या की जरा. 15 जणांचा ग्रुप करायचा आहे, बाकीचे बाहेर पडा. चला मी 5 म्हणेपर्यंत 15 जणांचा ग्रुप असायला पाहिजे. चला 1 2 3 4 5. 15 जण आहेत का? चला बाहेर पडा. आहेत? हा, एक ग्रुप तयार झाला. इकडे बघा. हा, किती जण झालेत? 15चा आहे. चला तुमचा इकडे बघा. 15चा आहे. दादापासून आला रे आहे पुढचा आहे. कोणता ग्रुप? हा ग्रुप बाहेर पडला. किती जण आहेत? किती जण आहेत? 10 जण आहेत. तुम्ही सगळेजण खाली बसून घ्या. 15चा ग्रुप म्हणलाय. चला खाली बसून घ्या तुम्ही सगळे. पुढच्या गेम मध्ये बघूयात आपण. 12 पण नाही चालत, 14 पण नाही चालत, 16 पण नाही चालत. चलो राऊंड करा सगळेजण. राऊंड करा अजून एकदा खास. चला राऊंड. त्यानंतर गाणं सुरू होतंय. असा राऊंड नाही करायचा, गोल राऊंड पूर्ण. चला हा डान्स पाहिजे. गोल राऊंड पाहिजे, गोल. हात वरती. काय राहू सगळे माझं म्हणता माझी म्हणता. यात गाडीचं गाणं सात वाचलं पाहिजे. डान्स कसं केलं पाहिजे? हा 18. चला 18 जणांचा ग्रुप तयार करायचा आहे. बाकीचे बाहेर पडा. हे घ्या बाजूला. 18 जणांचा ग्रुप आहे. चला तुम्ही इकडे चला. ओढाओढी करू नका. जे 8 ग्रुप बाहेर पडा. 12 जणांचा ग्रुप आहे. 18 जणांचा पाहिजे. चला पुढं तुमचा किती जणांचा आहे? तुम्ही बाहेर पडला तर दिसतो. 18 आहेत का? हा चलो. नाही बघा तुमच्या. चला हा इकडे 18 आहेत. हा चला पुन्हा राऊंड करा. तुम्ही सगळेजण बसून घ्या. आहे पुढे गेम आहे. अजून बसा. बसून घ्या. पुढचं गाणं प्ले होतंय तुमच्यासाठी. चलो नेक्स्ट कंटिन्यू करूया. हा राऊंड मध्ये जायचं आहे. राऊंड सोडायचं नाही तर गेम मधून आऊट व्हा. चला राऊंड मध्ये सगळ्यांनी राऊंड मध्ये करायचं आहे. हात बसून पाहिजे. बारा जणांचा ग्रुप तयार करायचा आहे. चला इकडं हा संपूर्ण ग्रुप आउट होईल बरं का. 5 म्हणेपर्यंत 12 फक्त पाहिजे. 1 2 3
4 5 6 इथे तिकडं. हा फक्त 12 पाहिजे, बाकीचे सगळे बसा. चला 12चा ग्रुप आहे का, नाही तर पूर्ण ग्रुप आउट होईल तुमचा. मध्ये जास्त आहेत का, 12च पाहिजे. छान तयार करा, सर्कल मोठं करा तयार. नियम म्हणजे नियम, हा खेळ आहे, स्पर्धा आहे, याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आनंदाने इन्व्हॉल्व व्हायचं आहे. मोठं करा की पुढचं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी प्ले करतोय. थोडंसं पाठीमागे सरका ना, तिकडं तेवढ्या नका सरका, इकडं सरका. गोल राऊंड करायचं आहे सगळ्यांनी, गोल राऊंड करायचं. जेवताय की काय तुम्ही? गोल राऊंड करून डान्स करायचा आहे म्हटलंय मी. हा एकाच्या पाठीमागे एक व्यवस्थित. चलो हात वरती पाहिजे, हात वरती. सात सात सात. चला किती जणांचा आहे हा? 7 जण फक्त. थांबा 12 आहेत. 5 जण चला बाजूला. कोण 5 जण बाजूला होत आहे? 4 जण आणि अजून एक. त्या असा समंजसपणा पाहिजे, आपण 4 जण जाऊ बाजू. हा ताई या, ठरतंय का काय? 8 कोण बाहेर पडणार? हा चला 3 3 6 आणि 2 8 7चा सांगितलंय ना. हा चला या. हा काय चालू आहे? डान्स करायचं. हा 5 5 5 6 जण आहेत. 1 जण कोणतर बाहेर पडा. 1 जण. चला या 5 जणांचा ग्रुप तयार झालेला आहे आणि आता आपण जातोय पुढच्या राऊंड कडे. एकदा समोर या सगळे जण या बाजूला या, एका ओळीमध्ये उभा राहा. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी आपण वाजूया. दोन्ही ज्यावेळेस तुम्ही उडी माराल, दोन्ही पायानी व्यवस्थित त्या दोरीच्या इकडे उडी आली पाहिजे. दोरीवरती उभा राहायचं नाही, नाही तर या गेममधून बाहेर पडा. मळ्यात मळ्यात तळ्यात. आणि दुसरी गोष्ट, गेम प्ले करत असताना, खेळत असताना फास्ट खेळायचं आहे. सावकाश असेल तर मग ते गेम मधून बाहेर पडतील. आलं लक्षात? चलो तळ्यात. चला नाही कुठे गेले पण ठीक आहे. काय करायचं आहे, गेम मधून पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. थोडा आवाज दे की दादा. ज्यावेळेस मी म्हणतोय तळ्यात किंवा मळ्यात, एकतर तुमची जी अवस्था आहे ती लगेच तळ्यात असेल किंवा मळ्यात असेल असं हलायचं नाही, किंवा त्या लाईनला जर टच झालं तर ते आउट असतील. कळालं? तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. लेट ऍक्शन असेल तर मी आउट देणार आहे बरं का. आता 2दा झालेला आहे. तिसरी वेळ तुम्ही सगळ्या 5 जण जे आहेत या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. झाली तयारी? जर कोणाकडे काही मोबाईल वगैरे असेल किंवा काही दागिने असतील ते पडतील किंवा त्याच्यामुळे शक्य नसेल तर द्या काढून. पुन्हा तुम्ही रिटर्न द्या बरं का. हा चलो मळ्यात तळ्यात. चला लेट ऍक्शन जे आहेत त्यांच्यासाठी मी बाहेर काढतोय. हा तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. असं टाकू का नको, टाकू का नको. बरं पाऊल टाकत असताना मी इथं एक उडी दाखवतोय. व्यवस्थित स्ट्रेट मध्ये उभं राहा. मी मळ्यात म्हणेन त्यावेळेस अशी टुंडशी सशासारखी उडी आली पाहिजे. ससा नाही पण सशासारखी आली पाहिजे. मळ्यात म्हणलं का नाही रिटर्न, उलट झालं. तळ्यात म्हणलं का नाही पाठीमागं, मळ्यात म्हणतं का नाही पुढं. तळ्यात तुम्ही तळ्यातच आहे. मळ्यात मळ्यात
तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. लेट ऍक्शनला बाहेर काढणार आहे बरं का. एकच मिनिट याला आपण बॅकग्राऊंड म्युझिक देऊया म्हणजे तुम्हाला सगळं. तळ्यात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांकडून. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चलो एकच जण जे आहेत ताई तुमचा आउट आहे. एक विनर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. ताई नाव सांगा. सुमित्रा पाटील नाव साहेब. हा चला गाणं चालू होईल. तुम्ही राऊंड मध्ये यायचं आहे आणि फास्ट चालायचं आहे. फास्ट 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 गॅप पडू द्यायचं नाही. एकाच्या पाठीमागे एक. टाळ्या वाजवा सगळेजण या गेमसाठी. हा गॅप पडून गेला. हात वरती हात वरती. एका टाळ्यावर हात वरती करून सगळ्यांनी दोन्ही हाताने. एका खुर्चीवर एक दोन सावकाश. डबल नाही तुम्ही आउट आहे. चला चला मी नाही बसले की या ना असं इकडे खुर्ची आहे तोपर्यंत. पळा पळा अजून आहेत की ते. पळा 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 इथे खुर्ची. जावा बसा तुमच्या जागी. चलो चालू कर बाबा. झिंगाट चालायचा. जोरदार टाळ्या वाजवा. हा आपल्या आपल्या जागी कुठे बघा. चला उठा. एक खुर्ची कमी करा. चला आपली आपली जागा शोधा. चला एक खुर्ची कमी करा. हा अंतर वाढा. महेश अंतर वाढा. संतू अंतर वाढा. हात वरती हात वरती. सगळ्यांनी टाळ्या वाजवत हात वरती करा. जोरदार टाळ्या वाजवत आपण सहभागी होऊया. चला चलो पुन्हा एकदा तयार राहा सगळेजण. एक खुर्ची कमी करा. चला सगळेजण एकत्रित या. पुढे या ताई तुम्ही. तुम्ही करा ना अजून एक. हा आज वरती पाहिजे. सगळ्यांची टाळ्या वाजल्या पाहिजे. गाणं सुरू असतं. हात भरून आलोया धरून आलोया आणि करून दाढी भारी परतून मारून आलोया. बरं घ्या रिपीट घ्या. चला सगळेजण चालू करा अजून एकदा. आता असे चिटिंग वगैरे कोणी करू नका. हा चला आता तुम्ही तिघी जण राहिलेले आहेत. दोन खुर्च्या ठेवा. जरीचा पदर अडकवलं तोड्यात. अमररावांचे नाव घेते गावांच्या मेळ्यात. गावांचा मेळ आहे. अमोलराव आहेत का? आहेत का? घरी आहेत का? लाल झाला की चलो तुम्ही. सूर्य उगला अज्जात
मावळा मध्यात मलिनाचं नाव घेते समर्थाच्या राज्यात. अज्ञात मज्जात समर्थाच्या राज्यात. छान आहे बाबा. चला तयारीला पुन्हा एकदा झिंगाट चालू करा सगळ्यांनी. दादा आहे का जागा? सावकाश सावकाश पाडू नका एकमेकांना एवढं बाकी काय. हात वरती एकदा जोरदार टाळ्या या तिघींसाठी आपण वाजवूया. कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली घरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी घालाया लागली. नाही 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 असं पाठीमागं नाही. गेमचा नियम काय आहे? ताईंचं नाव बघा लाजत लाजत नाव. मलिनाचं नाव घेते जय सद्गुरु म्हणा. जय सद्गुरु नाव सांगा आणि चालू करा. श्रद्धा संभाजी ढवळे. ठीक आहे तुम्ही थोडस बाजूला उभं राहा. पुढं कुणाचा नंबर आहे? ताईंसाठी आपण वोट नंतर 6 जणांचं झाल्यानंतर वोट करूया आपण. म्हणजे झालं काय? जोरदार टाळ्या हात वरती सगळ्यांचे. हा या. अरे एक वेळ अशी आलती नेमकं हसाले का रडालेत असं वाटतं तुम्हाला? आलती ना? हा नीट सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करा बरं का. शेवटी आपल्याला 1 नंबर जो आहे तो काढायचा. हा अगोदर नाव सांगा तुमचं. संगीता अण्णासाहेब कोले. संगीता अण्णासाहेब कोले. आला ऐकू? हा नाव घेत आहे. हिंदवी स्वराज्याची रायगड आहे राजधानी. अण्णासाहेब आहेत माझ्या कुंकवाचे धनी. जोरदार टाळ्या. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण राहतोय त्या छत्रपती शिवरायांची आठवण या ठिकाणी करून दिलेली आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि म्हणूया जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी.
हसवा आता. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यात. अण्णासाहेबांचं नाव सांगते सोलापूर जिल्ह्यात. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये जे काही प्रकार पाहिले नसतील ते आज बेलाटीमध्ये आणि शंभू महादेवाच्या मंदिरासमोर चालू आहे की नाही. हसण्याचे कोण फायदे सांगेल इकडं बच्चे कंपनीमध्ये? हसण्याचे काय फायदे आहेत? हसल्यानंतर काय होतं? आयुष्य वाढतं. हा, मग ह्यांचं सुद्धा वाढलं आणि तुमचं सुद्धा, तुमच्यासोबत माझं सुद्धा वाढलं. चला अजून एकदा आयुष्य अजून वाढवून घेऊया आपण. उखाणा घ्यायचा आहे असं पाहिजे. नवऱ्याचं नाव सगळ्या जणांमध्ये काय महादेवाची पिंड आहे का? शिवनेरी छत्रपती. अहो बापरे, ऐका तुम्ही काय म्हणतात. रात्री पिकलं होतं हातलं, बाबासाहेब हाणायला उठलं, त्यांचं धोतारच पिकलं. पुढे काय बोलत नाही रे बाबा. बेलाटी मधून मला रिटर्न जायचं आहे पुन्हा. या हा, ओळख करून द्या. साधना संतोष ताबुसवार. ही झालं. हु केलं असतं तर अजून पुढे गेला असतं की, आहे की नाही. जोरदार टाळ्या या 6 जणींसाठी वाजवूया आणि आता आपण यांच्यासाठी वोटिंग करूया. सगळ्यांनी काय परफॉर्मन्स केलेला आहे एकदाच हात वर करायचा आहे. त्यानंतर हा घेऊया. महेश चालू कर का? एकदाच हात वर करायचा आहे, पुन्हा खाली करायचं नाही. सोनाली ताईंसाठी वोट करतोय आपण. एखादं दुसरं मागं पुढे चालत काय होणार नाही ह्याची जबाबदारी माझी, कारण मी घेतलंय बऱ्याच काही. आरती ताईंसाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. जोरदार टाळ्या आरती ताईंसाठी सुद्धा वाजवायचे आहेत. चला हा, श्रद्धा ताईसाठी वोट करायचा आहे. श्रद्धा ताईसाठी म्हणजे घ्या काउंट. एका वेळी एकानीच वोट करायचं. आपण सगळ्यालाच मतदान करत नाही, बरोबर ना. ते काउंट लक्षात ठेवा बरं का. पहिला काउंट 90, दुसरा 30. हा 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 55. चला जोरदार टाळ्या. हा ताई तुमचं नाव? गीता कोले. संगीता कोले. मगाचं नाव 2दा घेतलेलं आठवतं का नाही? संगीता कोले. अण्णासाहेब ना? अण्णासाहेब म्हणतील या कुठल्या गावचे बघू पुढे जाताना. चला संगीता ताईंसाठी वोट करा. हा मीच मोजू का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. तुम्ही दोघी पण का? 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39. 39. जोरदार टाळ्या वाजवायचे. या तुम्ही इकडे या, इकडे या. हा तुमचं नाव? स्वातीताईंसाठी वोट करा. स्वातीताईंसाठी हा 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26
3 29 30 31 32 33 34 35 करालात का नाही 35 36 37 38 39 40 41 42 संगीताताईंसाठी 42 वोट झालेले आहेत. हा स्वातीताईंसाठी 42 वोट झालेले आहेत आणि लास्ट साधनाताईंसाठी वोट करायचं आहे. आता वोट एकदाच करा. चिल्लर पार्टी तुम्ही दोनदा करू नका बरं का. हा नाही ना. हा चलो स्वातीताई ना साधनाताईंसाठी वोट करा. हा बच्चे कंपनीला आवडले दिसते बहुतेक. 1 2 3 4 5 6 7 ते तिकडं मागून करावे माझे पण 7 8 9 10 इकडं 11 12 आजी म्हणल्या कोणच करा नाही तर मी तर करतो. 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 या गेमच्या विनर आहेत ज्यांना तुमच्या सगळ्यांकडून मिळून 90 वोट जे मिळालेले आहेत. त्यांचं नाव आहे काय नाव आहे त्यांचं? कोणत्या ताई? सोनाली ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. या 3 गेमच्या 3ही विनर आपल्याला आता भेटलेले आहेत. गेम काय आहे कळालंय का? काय आहे गेम सांगा बरं एकदा. दोरे वडायचे. आपले का त्यांचे? त्यांच्याकडून आपले. हा बर. काय आहे गेम सांगता एकदा. दोरी का दोरे? बर आले लक्षात. टाइम स्टार्ट म्हटल्यानंतर सुरुवात करायची आहे. ज्यांचा रील सगळ्यात लवकर संपेल त्यांना असेल फर्स्ट प्राइज. आले लक्षात. ज्यांचा सगळ्यात उशिरा संपेल ते असतील थर्ड प्राइज आणि ज्यांचं 2 नंबरला मध्ये असेल ते असतील सेकंड प्राइज. आता इथं खेळ जोरदार टाळ्या एकदा हात वरती करून आपण वाजवूया. सन्माननीय दिलीपरावजी माने मालक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या अंतिम भागाकडे शेवटाकडे आपण वळतोय. आणि हे वळत असताना आपल्याला आतापर्यंत तर या गेम मधून 3 विनर मिळालेले आहेत आणि त्याच्यामधून आपण फर्स्ट सेकंड काढण्यासाठी हा गेम घेतोय. एका जोरदार हात वरती करून टाळ्या वाजवूयात सन्माननीय पृथ्वीराजजी माने मालक यांच्यासाठी. रेडी आहे? गेम मी सगळ्यांना सांगितलेला आहे. हा 1 2 3 स्टार्ट. दोरा सोडायचा नाही. ज्यांचा लवकर संपेल ते या गेमचे विनर असतील. जोरदार टाळ्या. हात वरती हात वरती पाहिजे सगळ्यांचे. जोरदार टाळ्या देऊया आपण. प्रोत्साहन देऊया. जोरदार टाळ्या पाहिजे सगळ्यांकडून. जे जिंकेल त्यांना पहिल्या प्राईजला पहिली पैठणी भेटेल. पैठणीसाठीचा हा गेम आपण या ठिकाणी खेळतोय. पाठीमागे सर का एका लाईन मध्ये पाहिजे तुम्ही. हा टाळ्यांचा आवाज पाहिजे संगीताबरोबर आपल्याला. जोरदार टाळ्या. याच्या अगोदरचे जे गेम होते ते सगळे डोक्याने खेळायचे होते. आता जो आहे तो फक्त आपण दोरा ओढतोय. याच्यातून आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्ड विनर भेटतोय. सन्माननीय दिलीपरावजी माने मालक यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीपराव माने गौरव समितीच्या वतीनं आयोजित आजचा हा होम मिनिस्टर सोहळा आपण बेलाटीमध्ये संपन्न करतोय. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या हात वरती करून वाजवूयात आणि प्रोत्साहन देऊयात आपल्या 3 विनरला. लवकर 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 लवकर. इकडचं संपत आलंय बरं का सोनाली ताईंचं. हा दोन्ही बाजूने चाका इकडून. पैठणी कुणाला जिंकायची आहे? 3 पैकी फास्ट. ज्यांना पैठणी जिंकायची आहे त्यांना मेहनत करावी लागेल. फास्ट चालू
विनर असेल. पैठणी पाहिजे असेल तर गेम मध्ये पूर्ण इन्व्हॉल्व व्हावं लागेल. तिकडे काय चाललंय तुमच्या दोघांचं? तिसरं प्राइज पाहिजे का? या जोरदार टाळ्या आपण सोनाली ताईंसाठी वाजवूया. प्रथम क्रमांक आपण त्यांचा येतोय. अजून 2 राहिले. तुम्ही फास्ट खेळा. हा तुम्ही बसा, तुम्ही थांबा. आपल्या दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. कोण जिंकतं बघूया. सेकंड प्राइज साठी हा गेम होतोय. फास्ट फास्ट फास्ट. जोरदार टाळ्या या दोघांसाठी आपण वाजवूया. आणि या स्पर्धेच्या शेवटाकडे वळतो. सन्माननीय दिलीपरावजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेच्या सेकंड विनर आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. सुमित्रा पाटील ताई या ठिकाणी या विनर आहेत. आणि तिसरं जे प्राइज आहे, काय झालं? गेम आहे याच्यामध्ये तुम्ही काय किती ओढताय, किती फास्ट ओढताय, किती कलेनं ओढताय, किती सातत्यानं ओढताय, याच्यावरती तुम्हाला ते प्राइज ठरेल. जोरदार टाळ्या या तिघींसाठी आपण वाजवूया. मगाशी मी आल्यानंतर सुरुवातीला सगळ्यांना एक सूचना करत होतो की नाव नोंदणी करा, कारण आपण शेवटी एक लकी ड्रॉ काढणार आहे. आणि आता वेळ आलेली आहे ती लकी ड्रॉ काढण्याची. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात आणि लकी ड्रॉ जो आहे तो या ठिकाणी काढूयात. लकी ड्रॉचं नाव आपल्याला दिदी सांगेल. नंबर आहे. हा नंबर सांग. 451. 451 नंबर बघ. तुम्हीच आहे बघा, एकदा चेक करा. हा विनर निघालेले आहे, त्यामुळे आपण दुसरा अजून एक लकी ड्रॉ. राणे नीट काढ की. तिनं जे हाताला येईल तीच घेणार आहे. राणे सांग. राणे काय नंबर आहे? 417. 417 बघा. कुणाचा आहे? खाली बसलेला पैकी. हा हे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. माझा 417 आहे का? नाव सांगा तुमचं. सारिका कारंडे. प्रथमतः आज नेमकं पाऊस नसल्यामुळे आणि वातावरण सुंदर असल्यामुळे इतके संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद म्हणतो. आज एक महिलांसाठी कार्यक्रम घेण्याचा उद्देश हे म्हणल्यानंतरनं कोरोनानंतरनं महिला हे खूप परिवारामध्ये सामील झाले. घरकाम असू दे, मुलींचं शिक्षण, मुलाचं शिक्षण, नवऱ्याचा डबा, त्यांच्या वडिलांची काळजी, स्वतःची काळजी घ्यायचे कुठं तर विसरून जातात महिला. आणि हे विसरून गेल्यामुळे एक असं काहीतरी एक खेळ असू दे ज्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून देऊन 1 तास 2 तास आपण काय आहे, आपली इच्छा काय, आपली हौस काय, हे थोडी फिटवण्याची एक प्रयत्न होता. मला वाटतं की आपण सगळ्यांनी एन्जॉय केलं का नाही? अजून असं घेण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि वेगवेगळ्या पर्यायाने नवीन नवीन काय काय घेता येतील महिलांच्या हॉबीसाठी किंवा महिलांचे जे हौस असतात ते पुरवण्यासाठी जे काय करू शकतो, मी असू दे, माझे वडील असू दे किंवा माझे परिवार असू दे, वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत आम्ही प्रयत्न करतोच आणि असंच करत राहूया. खूप आनंद झाला की लहान मुलांपासून माझे आजीपर्यंत हे सगळेजण इथं आलेले आहेत आणि सगळेजणांनी 2-3 तास मोबाईल सोडून, TV सोडून आज इतक्या सहभागीने भाग घेतला आणि सगळेजणांनी आपलं वय विसरून हे एन्जॉय केलं. ते महत्त्वाची गोष्ट आहे. जिंकलं हरलं हे आठवणच नाही आहे. वर्षानंतरनं 6 महिन्यानंतरनं पण तुम्हाला लक्षात राहत आहे त्या दिवशी आपण मंदिरामध्ये हे आपण खेळलेलो, अशा प्रकारे केलेलो. उद्या TV मध्ये किंवा YouTubeवरती तुम्हाला दिसलं की अशी स्पर्धा चालू आहे, आपल्याला लक्षात राहतं की आपण पण हे गावामध्ये घेतलेलो. तर असंच आपल्यामध्ये मला सामील करून घेतात, माझ्या परिवाराला सामील करून घेतात, आम्हाला एका परिवाराचा भाग बनवतात. हे आमचे छोटे प्रयत्न असतात आपल्या सगळ्यांना ते परत प्रेम द्यायचं. आपण या एवढ्या संख्येने हजर राहिला त्याबद्दल धन्यवाद म्हणतो आणि सगळ्या विजेत्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आज ही स्पर्धा आहे, परत एक दिवाळीनंतर आपण एक स्पर्धा घेऊया. असंच सहभागी करा. धन्यवाद.
अगदी आजचा जसा तुमचा सहभाग आहे तो देखील भविष्यामध्ये तुमचा राहील अशी अपेक्षा तुमच्या सर्वांकडून व्यक्त करतो. यानंतर आज बेलाटी गावामध्ये या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय पृथ्वीराजी मानेमालक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वजण हात वरती करून वाजवूयात. इतका छान कार्यक्रम, इतका देखणा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. अर्थातच यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन घेतोय. या स्पर्धेच्या पहिल्या विनर ठरलेल्या आहेत सोनिया वाघमारे मॅडम, सोनाली वाघमारे मॅडम. त्यांना विनंती आहे की आपण हे प्राइज घेण्यासाठी समोरच्या बाजूला यावं. अगं संध्या पोरात